आपल्या गावातील बारव असो की नदीचा घाट अहिल्याबाईंनी बांधल्याचं आपण अभिमानाने सांगतो. चांदवड येथील रंगमहाल असो की काशी विश्वेश्वराचं मंदिर, अहिल्याबाईंनी पुनर्निर्माणाचं केलेलं कार्य अढळ आहे. अहिल्याबाई एक राजकर्त्यांच्या पलीकडे एक राष्ट्रनिर्माता म्हणून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहे. हे पैलू उलगडण्यासाठी आज माझ्यासोबत आहे डॉक्टर देविदास पोटे. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर देविदास पोटे यांचं अहिल्याबाईंचा किंवा वेद अहिल्याबाईंचा अशी पुस्तकं प्रकाशित आहे. त्याचबरोबर होळकर घराणं आणि अहिल्याबाई या ऐतिहासिक विषयावर महाराष्ट्र शासनाने जे 10 खंड प्रकाशित केले आहे त्या खंडांचे ते संपादक आहे. आज आपल्यासोबत ते संवाद साधणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हटलं की त्याला एक यवनी आक्रमण किंवा त्यावेळेचं राजकीय धार्मिक पारतंत्र्याची पार्श्वभूमी होती. अहिल्याबाईंच्या बाबतीत त्यांच्या या धर्मराज्याच्या उदयाला कोणती पार्श्वभूमी जबाबदार ठरली? खूप चांगला प्रश्न आहे. वेळेच्या मर्यादेत बसावाने नेमकेपणाने सांगता यावं, विषय मोठा आहे. त्यामुळे मी अगदी थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई ही आपल्या भारतीय इतिहासातली दोन, ज्यांना जाणत्या राजा जर म्हणतो, तर ही जाणती राज्यकर्ती व्यक्तिमत्व आहेत. छत्रपती शिवरायांचा जो राजकीय वारसा आहे किंवा वैचारिक वारसा आहे तो अहिल्याबाईंनी पुढे चालवला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. बघा, शिवाजीराजांचा मृत्यू इसवी सन 1680, अहिल्याबाईंचा जन्म 1725, म्हणजे शिवाजीराजांच्या निधनानंतर 45 वर्षांनी अहिल्याबाईंचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला यवनी आक्रमणाची राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी होती. अहिल्याबाईंच्या वेळी भारतात सुमारे 500हून अधिक राज्य होती. त्यामध्ये काही निवडक अपवाद जर वगळले तर अनेक राजे आपल्या प्रजेचा छळ करण्यात, चैनविलासात दंग असत. अशा वेळी राजकीय आणि सांस्कृतिक पारतंत्र्याबरोबरच प्रजेचे कल्याण ही प्रेरणा घेऊन मनात बाळगून राज्यकारभार निष्ठेने सांभाळण्याचं काम अहिल्याबाईंनी केलेलं आहे. त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आणि मल्हारराव होळकर यांच्या शिस्तबद्ध काटेकोर प्रशासनाचा जो आदर्श आहे तो निश्चितपणाने होता. तेच त्यांचे प्रेरणास्थान होते. या दोघांच्याही कर्तृत्वाला ईश्वरी गाढ श्रद्धेचे अधिष्ठान होते. म्हणून हे राज्य हवे ही श्रींची इच्छा असं शिवराय म्हणतात, तर हे राज्य शिवशंकराचे आहे असं अहिल्याबाईंनी म्हटलेलं आहे. अहिल्याबाईंचं राज्य लोकहितकारी होतं. सत्य, नीती, न्याय, प्रेम, करुणा, विवेक आदी मानवी मूल्यांवर ते आधारित होतं आणि म्हणूनच ते धर्मराज्य होतं. अहिल्याबाईंचा एकंदरीत जन्म आणि त्यांचा होळकर घराण्याशी आलेला संबंध हा कसा विशद करता येईल? कारण त्याच्या जन्माला एक पार्श्वभूमी होती, त्या लग्नालाही एक विशेष पार्श्वभूमी होती आणि त्यांचं एकंदरीत राज्य सांभाळणं ही एक महत्त्वपूर्ण घटना होती. आपली जी परंपरा पाहिली तर अहिल्याबाईंच्या काळामध्ये स्त्रियांना सामाजिक स्वातंत्र्य फार कमी होतं, किंबहुना नव्हतं म्हटलं तरी चालेल. अशा काळामध्ये मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला आपल्या मुलाबरोबरच राज्यकारभार, न्यायदान आणि युद्धनीती यांचं शिक्षण दिलं. ते केवळ अहिल्याबाईंचे सासरे नव्हते, तर त्यांचे गुरुही होते. ते माणसातील गुण ओळखणारे रत्नपारखी होते. स्त्रियांप्रती आदर आणि सन्मान बाळगणारे महान योद्धा आणि मुत्सद्दी होते. मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या रूपाने आपल्या देशाला एक आदर्श राज्यकर्ती दिली. चोंडीच्या मानकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबाई ही मल्हाररावांचा पुत्र खंडेराव याच्याशी लग्न होऊन इंदूरच्या राजघराण्यात जाणं हा एक महत्त्वाचा योगायोग होता. ही एक ऐतिहासिक जडणघडण होती, किंबहुना ती नियतीची एक योजना होती असं म्हणता येईल. असं उपलब्ध घटनाक्रमावरून आणि कागदपत्रावरून आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. मल्हाररावांनी संधी दिली आणि अहिल्याबाईंनी आपल्या कर्तृत्वाने आणि अंगभूत हुशारीने त्या संधीचं सोनं केलं असं इतिहास सांगतो. म्हणूनच अहिल्याबाईंचा शिंदे घराण्यात जन्म आणि शिंदे होळकर घराण्याचे संबंध यातून भारतीय इतिहासातील एका महान राज्यकर्तीचा उदय झाला. या दोन घराण्यातले संबंध जणू काही
अहिल्याबाईंच्या रूपाने जी राज्यकर्ती जन्माला यायची होती त्याकरताच हे जुळून आलं असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल. अहिल्याबाईंचं एकंदरीत वैयक्तिक जीवन हे खूप आव्हानात्मक होतं, कारण त्यावेळेची राजकीय सामाजिक स्थिती असेल, अहिल्याबाईंकडे आलेलं नेतृत्व असेल आणि एक स्त्री म्हणून त्यांची भूमिका, तर यात काळात त्यांना कोणकोणती आव्हानं आली आणि त्यावर त्यांनी कशी मात केली? वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक संकटांना, अनेक प्रकारच्या अडचणींना, दुःखांना सामोरं जावं लागलं. सगळ्यात महत्त्वाचा घटक होता म्हणजे त्यांच्या नातलगांचे सतत अविरत होत जाणारा मृत्यू. सर्वात प्रथम नियतीने त्यांना धक्का दिला तो पतिरे खंडेराव यांच्या मृत्यूने. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. त्यावेळेच्या रूढीप्रमाणे त्यांनी सती जाण्याची तयारी केली, पण सासरे मल्हारराव यांनी सामाजिक रूढीची बिलकुल पर्वा न करता सती जाण्यापासून त्यांना परावृत्त केलं. अहिल्याबाईंनी आपल्या सासऱ्यांची विनवणी मान्य केली आणि दुःखापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून सती जाण्याचा विचार रहित केला. त्यानंतर पानिपतच्या युद्धानंतर 1761मध्ये त्यांच्या मातेसमान असणाऱ्या गौतमाबाईंचं म्हणजे सासूबाईंचं दुःखद निधन झालं. सासरे मल्हाररावांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सगळी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आणि राज्याबरोबरच गौतमाबाईंकडे असलेला जो खाजगीचा कारभार होता त्याची जबाबदारी यशस्वीपणे स्वतः स्वीकारली. पुढे 1766 मल्हाररावांचा मृत्यू झाला. म्हणजे पितृतुल्य छत्रही हरपलं. आता मात्र त्या पूर्ण एकाकी पडल्या, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि पुणे दरबाराकडून मालेरावाच्या नावाने सुभेदारीची वस्त्र मागवली आणि स्वतः राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली. मालेरावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचं सतीगमन, त्यानंतर नातू नथ्याबा, जावई यशवंतराव यांचे मृत्यू, त्यानंतर कन्या मुक्ताबाईचं सतीगमन, असे आप्तांच्या मृत्यूंचे दुःखाचे आघात सतत त्यांना सहन करावे लागले. मात्र अचल कर्तव्यनिष्ठा, आपल्या प्रजेपती असलेलं प्रेम, ईश्वराप्रती असलेली गाढ श्रद्धा आणि दृढ असं मनोबळ, त्यामुळे त्या अगदी कणखर बनल्या होत्या. या बळावरच त्यांनी या दुःखाचे आघात सहन केले, पचवले. एखादी सर्वसामान्य स्त्री असती तर दुःखाच्या सततच्या आघातांमुळे पूर्णपणे खचून गेली असते. पण अहिल्याबाई हे व्यक्तिमत्वच वेगळं होतं. त्यांच्या अंगी स्त्रीशक्तीचं एक अनोख्या अशा पद्धतीचं एक बळ होतं, एक आंतरिक ताकद होती आणि या आंतरिक बळामुळेच त्यांनी आपल्या आयुष्यातील आव्हानांचा, संकटांचा आणि या दुःखांचा यशस्वीपणे मुकाबला केला. या संघर्षात अहिल्याबाईंचं अहिल्यापण जे आहे, अहिल्याबाईपण ते दडलेलं आहे. म्हणूनच लोकांनी त्यांना देवी म्हटलं, पुण्यश्लोक म्हटलं. जसं तुम्ही आता म्हटलं की अहिल्याबाईपण आणि पुण्यश्लोक असे दोन शब्द तुम्ही वापरले, तर हे अहिल्याबाईपण असेल किंवा पुण्यश्लोक जे आहे, ही जी मनोभूमिका अहिल्याबाईंची तयारी झाली त्यामागची घटनाक्रम कसा असेल किंवा ही मनोभूमिका त्यांची विकसित कशी झाली? आपल्याला 3 प्रमुख कारणं सांगता येतील. पहिलं म्हणजे त्यांच्या बालपणी आईवडिलांनी केलेले संस्कार. त्यांचे आईवडील धार्मिक प्रवृत्तीचे होते. आपल्या मुलीला त्यांनी रामायण महाभारत यातले प्रसंग, नीतिकथा सांगून बहुश्रुत बनवलं होतं. तिची चौकस बुद्धी आणि हुशारी पाहून मुलींना शिक्षण न देण्याच्या काळातही पंतोजींना सांगून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. तिच्या मनावर सात्विकता, सत्यवचन, नीतिमत्ता, माणुसकी, दया, करुणा आणि न्यायी प्रवृत्ती या सगळ्या गुणांचा संस्कार त्यांनी केला आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा करारीपणा, धैर्य आणि ठामपणा या गुणांचा उदय झाला. त्यानंतर लग्नानंतर जेव्हा सासरी आल्या होळकर घराण्यामध्ये, त्यावेळेला गौतमाबाई यांनी त्याला मुलीसारखं सांभाळलं. तिचं वय जमतेम 8 वर्षाचं वय. आपल्याबरोबर प्रवासाला तीर्थयात्रांना नेले. गौतमाबाईंना तीर्थयात्रेची फार आवड होती आणि प्रत्येक वेळेला ह्या मुलीला तिने नेलं. त्यामुळे त्यांना बाहेरची सामाजिक परिस्थिती काय, सांस्कृतिक परिस्थिती काय याची जाणीव झाली, माहिती झाली. लोकजीवनातल्या समस्या काय, अडचणी काय याची जाण आली.
आणि मल्हाररावांनी आपल्या सुनेची हुशारी पाहून मुलाबरोबरच तिला राज्यकारभार असेल किंवा न्यायदान असेल, युद्ध शिक्षण असेल, अशा अनेक प्रकारचं प्रशिक्षण दिलं. आणि राज्यकर्त्या व्यक्तीला आवश्यक असलेले जे गुण पाहिजे होते. पाहिजे होते ते सगळे त्यांनी त्या गुणांनी आपल्या सुनेला त्यांनी परिपूर्ण करायचा प्रयत्न केला. मल्हारराव आणि अहिल्याबाई मगाशी म्हटलं तसं यांचं नातं केवळ सासरा आणि सून असं नव्हतं, तर ते गुरु शिष्य असं होतं. आणि गुरु आपल्या शिष्याप्रती सगळं ज्ञान द्यायला तत्पर होता आणि शिष्यही अति निष्ठेने त्यांनी दिलेलं जे काही शिक्षण आहे ते ग्रहण करायला सिद्ध होतं. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो असा की या सगळ्या संस्कारांमुळे त्यांच्या अंगी एक ईश्वरनिष्ठेचं एक गाढ अशी श्रद्धा तयार झाली होती. आणि ही गाढ श्रद्धेमुळे त्यांच्या अंगी सात्विकता, साधेपणा किंवा माणुसकी, प्रेम, दया ही जी मानवी मूल्य आहे ही मूल्य त्यांच्या विचारामध्ये आपोआप आली. आणि याची पार्श्वभूमी आहे 2 संस्कारामध्ये. शिवाय त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय ग्रहणशील असल्यामुळे हे सगळे गुण त्यांनी अगदी तत्परतेने ग्रहण केले. त्यातून मग अहिल्याबाई नावाच्या एका व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. आणि हे व्यक्तिमत्व कसं होतं की लोककल्याण, न्यायनिष्ठुरता आणि विवेकनिष्ठ विचार असे या तिन्ही विचारांवर किंवा या तिन्ही गुणांवर त्यांची मनोभूमिका तयार झाली. जसं तुम्ही अहिल्याबाईंच्या मनोभूमिकेबद्दल सांगितलं, त्यांच्या गुणाची काही वैशिष्ट्य सांगितली, तसेच त्यांच्या राज्याची, त्यांच्या राज्यकारभाराची काही वैशिष्ट्य होती. कदाचित ते काळाच्या पुढे जाऊ पाहणारं एक नेतृत्व होतं. तो राज्यही असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं ते प्रतिबिंब होतं. तर हे या राज्याची त्यांनी पायाभरणी कशी केली आणि त्याचे दूरगामी परिणाम एकंदरीत तत्कालीन इतिहासावर किंवा तत्कालीन परिस्थितीवर काय झाले? त्यांच्या राज्याचं जर आपण निरीक्षण केलं तर काही 3-4 पद्धतीने त्यातल्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहे त्या मांडता येते. पहिलं जे वैशिष्ट्य आहे अहिल्याबाईंच्या राज्यात ते म्हणजे स्त्री सन्मान. आपलं माळवा राज्य हे स्त्रियांच्या आदराकरता ओळखलं जावं अशी त्यांची मनोमन इच्छा असायची. त्यामुळे त्यांनी स्त्रीविषयक अनेक कायदे केले. ज्यांना मूलबाळ नाही अशा स्त्रियांना त्यांनी दत्तकाचा अधिकार दिला, तसे कायदे निर्माण केले. विधवा स्त्रियांना पतीच्या संपत्तीचा विनियोग करण्याचा हक्क प्रदान केला. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांकरता त्यांनी कायदे केले. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. म्हणून दुष्काळ असो की महापूर असो यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला त्यांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला. लोककल्याण, राज्यातील प्रजा सुखी, समाधानाने संपन्न असावी असा त्यांचा सतत प्रयत्न होता. म्हणून मल्हाररावांच्या काळात अस्तित्वात असलेली कर पद्धती त्यांनी अजून सोपी सुटसुटीत केली. करांचे प्रमाण कमी केले. प्रजेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. त्यानंतरचा महत्त्वाचा त्यांच्या राज्याचा घटक म्हणजे न्यायनिष्ठुरता. निरपेक्ष समतोल न्याय हे त्यांच्या न्यायदानाचे वैशिष्ट्य होते. राज्यात कुणावरही अन्याय होता कामा नये ही त्यांची भूमिका होती. न्याय मागण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यांना दरबारामध्ये थेट मुक्त प्रवेश होता. स्त्री सन्मान, शेतकऱ्यांसाठी कायदे, लोककल्याण, रयतेला सामाजिक आणि आर्थिक न्याय ही धर्मराज्याचीच लक्षणं आहेत. अहिल्याबाईंच्या या लोककल्याणकारी कामाची व्याप्ती संपूर्ण भारतभर होती. त्यामुळे त्यांच्या सुप्रशासनाचे परिणाम त्यांच्या काळात सर्व भारतवर्षात दिसून आले. बरोबर. याशिवाय त्यांच्यानंतरच्या काळातही अहिल्याबाई म्हणजे लोककल्याणकारी राज्यकारभाराचे एक प्रतीक बनले. तुम्ही लोककल्याणकारी राज्यकारभाराचं प्रतीक असं म्हटलंय. खरं तर आपल्याकडे लोककल्याण राजा म्हटलं का श्री शिवछत्रपती आठवतात आणि श्री शिवछत्रपतींचं स्वराज्य आणि अहिल्याबाईंचं माहेश्वरीचं म्हणता येईल ते साम्राज्य म्हणता येईल. यामध्ये काही वैशिष्ट्य तुम्हाला आढळली का जे आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सांगता? हो, निश्चितपणे सांगता येईल. जसे आपण मगाशी म्हटलं की शिवराजांचा वारसा अहिल्याबाईंनी पुढे चालवला. म्हणजे अहिल्याबाईंच्या राज्यात शिवरायांच्या स्वराज्याचं प्रतिबिंब दिसतं हे आपल्याला
इतिहासावरून दिसते. काही ठराविक मुद्द्यांच्या आधारे आपण हे बघू. पहिलं म्हणजे कर्तव्य कठोरपणा. आपल्या राज्यहिताच्या आड येणाऱ्या आणि स्वराज्याचे शत्रू असलेल्या जवळच्या लोकांनाही शिवाजीराजांनी शिक्षा दिली. जावळीचे चंद्रराव मोरे असेल किंवा इतर काही सरदार असतील. त्याचप्रमाणे दरबाराच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या आपल्या पतीला अहिल्याबाईंनी 25 मोहरांचा दंड ठोठावला. हे न्यायनिष्ठुरतेचं अगदी ठळक असं उदाहरण आहे. नंतर राजकारण धुरंधरता. शिवाजीराजांच्या बाबतीमध्ये आग्र्याचे किल्ले ज्या वेळेला होते तेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून अतिशय मुत्सद्दीपणाने त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि स्वराज्यावरच्या संकटाचं निवारण केलं. त्याचप्रमाणे अहिल्याबाईंनी राघवदादा पेशव्यांनी इंदूवर ज्यावेळेला आक्रमण केलं राज्य बळकावण्याच्या हेतूने, तेव्हा 500 स्त्री सैन्यांचं एक पथक तयार केलं आणि राघवांना आपल्या बुद्धिचातुर्याने नामोहरम केलं. म्हणजे युद्ध न करताच अहिल्याबाईंनी युद्ध जिंकलं होतं. नंतर न्याय. एका स्त्रीची आबरू लुटणाऱ्या रांजे पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा शिवाजीराजांनी दिली होती. त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना अहिल्याबाईंनी नोकरीवरून बरतर्फ केलं. विचारधारा ज्याला आपण, परंतु तेथे ईश्वरी अधिष्ठान पाहिजे समर्थ रामदास म्हणतात, तसे या दोघांनाही ईश्वरी विचारांचं एक अधिष्ठान होते. म्हणून हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असं शिवराय म्हणतात. तर हे राज्य शिवशंकराचे आहे असं अहिल्याबाई म्हणतात. या सगळ्या उदाहरणांवर असं दिसतं की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य धर्माचे अनेक पैलू अहिल्याबाईंच्या राज्यकारभारात आपल्याला दिसून येतात. बरोबर. तुम्ही अनेक पैलूंबद्दल बोलल्यात. आपण अहिल्याबाईंचे काही पैलू बघितले, त्यांच्या राज्यकारभाराचे काही पैलू बघितले. तर परंतु अहिल्याबाईंचा तुम्हाला एक अभ्यासक म्हणून, एक चिंतक म्हणून भासलेले पैलू कोणते आणि ते का तुम्हाला ते वैशिष्ट्यपूर्ण वाटले? सगळ्यात महत्त्वाचा गुण जो मला हे झाला की आपल्या कर्तव्याची जाणीव. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. अखंड कार्यमग्नता हे त्यांच्या दिनक्रमाचं मोठं वैशिष्ट्य होतं. अहिल्याबाईंचा जो चरित्रकार आहे सर जॉन माल्कम यांनी त्यांचा दिनक्रम त्याच्या ग्रंथामध्ये नोंदवून ठेवलेला आहे. ही जी कर्तव्यनिष्ठा होती आणि प्रजापती असलेली बांधिलकी होती, त्यातूनच प्रजेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याचा मला परमेश्वरापुढे जाब द्यावा लागेल, हे त्यांचं वाक्य म्हणजे सर्व राज्यकर्त्यांना एक सनदच आहे असं मला वाटतं. अहिल्याबाईंनी आयुष्यात नीतिमूल्यांच्या सर्व मर्यादा पाळल्या. ईश्वर भक्तीचे तत्व पाळूनही नेहमी आपले कर्तव्य श्रेष्ठ मानले आणि म्हणूनच त्यांना कर्मयोगिनी असं म्हणतात. अहिल्याबाईंचा कालखंड तो 300 वर्षापूर्वीचा होता. आपल्या समाजावर, आपल्या संस्कृतीवर एक पुरुषप्रधान संस्कृती म्हणून एक मोठा शिक्का आहे. आणि त्या काळामध्ये 300 वर्षापूर्वीही अहिल्याबाईंनी हे राज्य निर्माण केलं. ते दूरदर्शी ठरेल असं राज्य निर्माण होतं. तर हे कसं निर्माण झालं, त्याची वैशिष्ट्य काय? एकूण जर पाहिलं तर अहिल्याबाईंची एकूण कारकीर्द म्हणजे स्त्री शक्तीचा एक असा सुंदर असा आविष्कार आहे, प्रभावी आविष्कार आहे. राघोबादादा पेशवे असोत, महादजी शिंदे असोत किंवा तुकोजीराव होळकर असो, यांच्या पुरुषी अहंकारांचा त्यांना वारंवार मुकाबला करावा लागला. एकदा महादजी शिंदे महेश्वरला आले होते. त्यांनी अहिल्याबाईंबरोबर राजकारणाबरोबर काही चर्चा सुरू होती. अहिल्याबाईंनी तुकोजी होळकरांना भडकावून देण्याबाबत महादाजींना छेडले आणि एक वाक्य त्यांनी म्हटलं की सांप्रत काळी तुकोजी पाटील बाबांचा दम फार राखतात. हे वाक्य महादाजींना लागलं. त्यांच्यातला पुरुष जागा झाला आणि ते दुखावून म्हणाले की बाईसाहेब, तुम्ही इतकी अंगवळणाची बोलणी बोलता, पण आम्ही पुरुष आहोत. आम्ही आमच्या ढंगावर आलो तर तुम्ही काय कराल? यावर जराही विलंब न करता त्याने महादाजींना सुनावलं, स्त्रिया म्हणजे सुपारीची खांडे समजून त्यांना तुम्ही गिळता, तर हिंमत धरून तुम्ही आणि तुकोजी इंदरवर चालून या. हत्तीच्या पायातला साखळदंड त्याच वेळी तुमच्या पायात जर अडकवला नाही तर मी मल्हारराव
होळकरांची सून बनवणार नाही, असा जो कणखरपणा त्यांच्या अंगी होता. यावरून काय आहे की अहंकारी आणि अन्यायकारी पुरुषी वर्चस्ववादी प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, याचा प्रत्यय अहिल्याबाईंनी आपल्याला दिला. हाच करारी बाणा, लढाऊ बाणा राघवदादांनी इंदूवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी दिसून आला. म्हणजे 250-300 वर्षांपूर्वी अहिल्याबाईंनी आपल्या काटेकोर कार्यपद्धतीद्वारा पारंपरिक पुरुषी अहंकाराचं आणि वर्चस्वाचं जोखड अतिशय समर्थपणे भिरकावून दिलं, असं आपल्याला निश्चितपणे ठामपणे म्हणता येईल. बरोबर. 300 वर्षापूर्वीचं हे धर्मराज्य होतं. आजच्या काळामध्ये हे धर्मराज्य खरं प्रासंगिक ठरतंय का? काय वाटतं तुम्हाला? तर धर्मराज्य म्हणजे आपण त्याचे जे मला विशेष जाणवले ते म्हणजे धर्मराज्य जर हा शब्द उच्चारल्याबरोबर सत्य, न्याय, नीती, प्रेम, करुणा, विवेक या मूल्यांवर आधारित जे राज्य आहे त्याचं नाव धर्मराज्य. मानवी जीवनातील ही मूल्ये शाश्वत असल्यामुळे त्यानुसार चालणारे राज्य असो वा व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य असो, ते नेहमी कुठल्याही काळात प्रासंगिक आणि आदर्शवत असं ठरतं. धर्मराज्य या संकल्पनेत अनेक बाबी अंतर्भूत आहेत. त्यापैकी काही नोंदवायच्या झाल्या तर त्या अशा सांगता येतील. नंबर 1, राज्यातील सर्वसामान्य प्रजाजन सुखी, संपन्न आणि समाधानी असणे. 2, राज्यातील सर्वांना समानतेची आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाची वागणूक मिळणे. 3, आपले आचार, विचार, कला याबाबतचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे. 4, समाज घटकातील गरीब, दीनदलित, शेतकरी आणि स्त्रिया यांचा आत्मसन्मान जपला जाणे. 5, राजा हा सत्यवचनी, सात्विक, त्यागशील, शीलवंत, प्रेमळ, शौर्यवान आणि धैर्यवान या गुणांचा असणे. 6, राजाची प्रवृत्ती इदम न मम या वृत्तीने राज्यकारभार करणारी असावे. म्हणजे राजा हा वैराग्यशील वृत्तीचा असावा. आपल्या राज्यघटनेतही लोककल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेट ही संकल्पना अंतर्भूत आहे. धर्मराज्य म्हणजेच लोककल्याणकारी राज्य. म्हणूनच अहिल्याबाईंचे धर्मराज्य हे आजच्याच काय कुठल्याही काळात प्रासंगिक आहेत, यात काही शंका नाही. आज आपण अहिल्याबाईंना 300 वर्षानंतर अभ्यासतोय, पण त्या काळातील जे अभ्यासक आहे, लेखक आहे, विचारवंत किंवा राज्यकर्ते असतील, त्यांचा अहिल्याबाईंकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? त्यांची अहिल्याबाईबद्दलची समज काय होती? एकूण जे त्या काळात ज्याला आपण पारंपरिक पुरुषी वर्चस्वाची जी समाजरचना आहे, तर एक विद्वासी राज्य चालवणे ही कल्पना खूप लोकांना मान्य नव्हती. त्यामध्ये मग गंगाधर यशवंत चंद्रचूड असतील, राघोबादादा पेशवे असतील किंवा महादाजी शिंदे असतील, तुकोजीराव होळकर असतील, या सर्वांचं जे एक मत असं होतं की अहिल्याबाईला एवढ्या पैशाची गरज काय आहे. याच्या उलट अहिल्याबाईंच्या कारभाराविषयी काही जे राजे, समकालीन राजे होते, त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लिहून ठेवलं. काहींचं पत्र्यावर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हैदराबादच्या निजामाच्या देता येईल. अहिल्याबाईंनी त्या माधवराव लक्ष्मण नावाचा एक वकील अहिल्याबाईंनी त्या निजामाच्या दरबारात होता. अनेक दरबारामध्ये त्यांचे वकील होते. तर या निजामाने 13 नोव्हेंबर 1788 रोजी अहिल्याबाईंना आपल्या वकिलामार्फत एक पत्र पाठवलं. त्यात त्यांनी अहिल्याबाईंविषयी म्हटलं आहे की अहिल्याबाई शरीरे करून कुशल व पुढे सलामत असोत, त्या सरदारीचे भूषण आहेत. या समयी श्रीमंतांचे दौलतीत प्रत्यक्ष अहिल्या जे देवलोकी होऊन गेली त्याचीच प्रतिमा हे बाई झाली, तेव्हा तेथे द्वैतार्थ कसला. त्यांची त्या दैवतुल्य याच्याशी तुलना केलेली आहे. कोणी जो मराठ्यांचा शत्रू आहे, हैदराबादचा निजाम. अजून एक पत्र आहे त्याचं 1790चं जे पत्र आहे, त्यामध्ये त्यांनी अहिल्याबाईंविषयी म्हटलं आहे की अहिल्याबाई यांचे प्रतिमेस बायकात
किंवा दौलतवंतात कोणीही योग्यतेच नाही. कैलासवासी मल्हारराव होळकर यांची कमाई बाईंनी नेक जागी खर्च केली आणि राज्य वाढवले, ही त्यांची उपमा त्यासच. म्हणजे राज्याविषयी किंवा राज्यकर्त्याविषयी शत्रूचं मत काय असतं हे फार महत्त्वाचं असतं. बरोबर. शिवाजीराजांच्या बाबतीत सुद्धा तर औरंगजेब त्याच्या आयुष्याच्या शेवटी म्हणतो की तुम्हाला शिवाजीसारखा शत्रू दिला तर तुझे आभार आहे, हे परवादिगार, तेरा शुक्र है कि तूने जो दुश्मन दिया वो भी शिवाजी जैसा दिया. तर दुश्मनाने शत्रूने जेव्हा स्तुती केली जाते तेव्हा ते व्यक्तिमत्व खरोखर लक्षात त्या लावण्यासारखं असतं. आता त्यांनी जे इतिहासकार आहेत त्यांचं अहिल्याबाईंबरोबर काही आक्षेप आहेत. तर त्यांनी जी काही धार्मिक कामं केली आणि लोककल्याणाची कामं केली, जरी धार्मिक माध्यम वापरलं तरी कामाचं स्वरूप लोककल्याणाचंच होतं किंवा लोकहिताचं होतं. मात्र यांच्या त्या धर्मकृत्याबद्दल जे अनेक इतिहासकार नाराजी व्यक्त करतात, त्यामध्ये ग्रँड डफ आहे, यदुनाथ सरकार आहेत, गो स सरदेसाई आहे. या इतिहासकारांचं मत त्यांच्या कामाविषयी अनुकूल नाही. त्यांचं म्हणणं असा पैसा खर्च करण्याऐवजी त्यांनी सैन्य उभारून राज्यविस्तार करायला हवं होतं. मात्र इतर जे काही इतिहासकार आहेत, विश्वनाथ नारायण देव असेल, बाबा ठाकूर असतील किंवा इतर अनेक इतिहासकारांनी अहिल्याबाईंच्या या भूमिकेचे अनेक प्रकारे समर्थन केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिल्याबाईंचा जो चरित्रकार, मध्य प्रांताचा गव्हर्नर सर जॉन माल्कम, तो म्हणतो की अहिल्याबाई पूजनीय वाटते ती लोकोपयोगी कामांमुळे त्यांनी दानधर्मात किंवा सत्कृत्यात जो पैसा खर्च केला त्याच्या दुप्पट पैसा जरी सैन्य वाढवण्यात खर्च केला असता तरी त्यांना आज जी कीर्ती मिळाली ती त्यामुळे मिळाली नसते, असं माल्कमचं म्हणणं आहे. किंवा 30 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत प्रजेला जी शांतता आणि सौख्य मिळालं ते मुळीच मिळालं नसतं, असं एक परदेशी इतिहासकार नोंदवतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर इतर अनेक साहित्यिकांनी अहिल्याबाईंच्या कामाचे तारीफ केली आहे, स्तुती केली आहे. त्यामध्ये कविवर्य मोरोपंत आहेत, शाहीर अनंत फंदी आहेत, शाहीर प्रभाकर आहे, कवी यशवंत आहे, शांता शेळके आहेत, दासगणू महाराज आहेत, माधव जुलियन आहेत. या कवींनी अहिल्याबाईंवर स्तुतीपर काव्य लिहिली. जोना बेली ही जी स्कॉटिश कवयित्री होती, त्यांनी अहिल्याबाईंच्या चरित्रपर 700 वळींचं एक दीर्घ काव्य इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी वावा ठाकूर, विनोबा भावे, दबा पोद्दार, निनाद रेडेकर, श्रीरा टिकेकर, डॉक्टर गणेश मतकर, नाधो महानोर, विनया खडपेकर, डॉक्टर ॲनी बेझंट, अब्दुल कलाम आदी अनेक मान्यवरांनी अहिल्याबाईंच्या कार्याचे स्तुतीपर गुणवर्णन केलेलं आहे. जसं तुम्ही सांगितलं की अहिल्याबाईंचं धर्मराज्यच म्हणजे लोककल्याणकारी राज्य होतं. आज आपण लोकशाहीमध्ये राहतो, संविधान आपल्याकडे आहे, पण आजही आपल्या राज्यकर्त्यांमध्ये ती दूरदृष्टी दिसत नाही. तर आजच्या राज्यकर्त्यांनी किंवा समाजाने एकंदरीत अहिल्याबाईंकडून कोणती दूरदृष्टी घ्यावी, कोणत्या गोष्टींचं ग्रहण करावं? आधुनिक राज्यकर्त्यांनी अहिल्याबाईंकडून घ्यावेत असे एकच नाही तर अनेक गुण आहेत. मी फक्त 4 यांची इथे नोंद करतो. पहिलं म्हणजे साधी राहणी आणि उच्च व्यापक विचारांची बैठक. नंबर 2, सतत लोकांच्या कल्याणाचा विचार आणि कृती. नंबर 3, लोकांप्रती प्रामाणिक दायित्व. 4, जनतेला लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्यायाची भूमिका. हे 4 गुण जर आत्मसात केले गेले तर कुठलंही राज्य हे आपोआप लोककल्याणकारी होतं. आणि म्हणून आजच्या राज्यकर्त्यांनी अहिल्याबाईंकडून हे गुण घ्यावेत असं म्हणता येईल. निश्चितच सर, धन्यवाद. अहिल्याबाईंना चरित्राच्या पलीकडे जाऊन त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीचं, त्यांचं लोककल्याणकारी धर्मराज्याचं विश्लेषण एका वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा हा प्रयत्न होता.
आपण आम्हाला वेळ दिला आणि आपल्याच अभ्यासातून अहिल्याबाईंचं चरित्राचे अनेक पैलू आपण उघडले, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.